मराठवाड्यामध्ये सुद्धा नांदेड असेल, हिंगोली असेल, परभणी असेल, लातूर असेल, बीड असेल, या सर्व जिल्ह्यांच्यामध्ये एक अभूतपूर्व असं यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मिळवलं. नाशिकने तर स्वर्गीय चव्हाण साहेबांना जशी साथ दिली, आदरणीय पवार साहेबांना जशी साथ दिली, तशी नाशिककरांसुद्धा 100% यश दादांच्या पदरामध्ये टाकलं. आणि नाशिकसारखा जिल्हा जो आज या देशातील औद्योगिक आणि कृषी क्षेत्राचा अग्रगण्य जिल्हा आहे, त्या जिल्ह्याच्या सर्वसामान्य जनतेने दादांच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब करत अशा वेळीचं एक अभूतपूर्व यश त्या ठिकाणी मिळवलं. त्याच्यामुळेच गेल्या 1.25 वर्षाची आपली सगळी वाटचाल दादांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तम पद्धतीने झालेली आपल्याला पाहायला मिळाली. आज आपल्या सर्वांच्या वरती नियतीने एक दुर्दैवी क्षण असा या ठिकाणी आणला आहे की ज्याच्यातून आज आपण वहिनींची अध्यक्ष म्हणून नेमणूक या ठिकाणी करतो. अनेक वेळेला अनेक पद्धतीचं बोललं गेलं. ज्या वेळेला दादांचं सुद्धा बारामतीमधलं एक भाषण असेल, आपल्यापैकी अनेकांनी पाहिलं असेल, अनेकांना आठवतसुद्धा असेल. मला जरी एकटं टाकलं असेल तर मी एकटा नाही, तर बारामतीकर माझ्या मागे आहेत. हे दादांचं बारामतीमधलं भाषण जय आपल्या सर्वांनी आणि बारामतीकरांनी महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. अशा त्या कठीण कालावधीमध्ये दादांना स्वतःला एकाकी असं वाटण्यासारखं परिस्थिती निर्माण केली गेली. त्याला आम्ही सगळेजण जे दादांच्या पाठीमागे उभं राहत NDAमध्ये निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये पुढाकार घेतला होता, ते त्यांच्या पाठीमागे उभं राहणं आमचं कर्तव्य होतं. माझ्या निष्ठा तर दादांच्या चरणी होते, या सर्वांची साथ होती. म्हणून मला विचाराल तर राजधर्म आणि धर्मशास्त्र याचं पालन करण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणाने केलं. आणि धर्मशास्त्र आणि राजधर्म काय सांगतो आहे की एखादी व्यक्ती गेल्याच्या नंतर 40 वर्षाची सावलीसारखी साथ देणाऱ्या वहिनींच्या पाठीमागे उभं राहणं हा आम्हाला राजधर्म आणि धर्मशास्त्र समजत होतं. म्हणून वहिनींचं त्या ठिकाणी उपमुख्यमंत्रीकडून पक्षाचा नेता म्हणून निवड करण्याचा निर्णय घेतला. भले तर आम्ही टीकेचे धनी झाले असू, परवा त्याची नाही. अजूनही कोणाला पैसे देऊन ट्रोल करण्यासाठी जी टीम करायची असेल ती करावी, पण आमची नियत साफ आहे. आमची निष्ठा दादांच्या चरणी होती आणि उद्या सर्व आयुष्य बहिणींच्या सोबत राहत महाराष्ट्र घडवण्याचं काम आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये करायचं आहे. होय, मी आज म्हणतो आहे की सुनेत्रा पर्व महाराष्ट्रामध्ये आजपासून सुरू झालेलं आहे, हे मी आवर्जून या ठिकाणी म्हणू इच्छितो. हे सुनेत्रा पर्व उद्याचं महाराष्ट्र घडवण्याचं काम तुमच्या सर्वांच्या साथीतून अतिशय उत्तमपणाने बरबट त्या ठिकाणी करेल, याच्यात कोणाच्या मनामध्ये संदेह असत काय कारण. म्हणून आम्ही सर्वांनी मागणी केली, या सभागृहातल्या प्रत्येकाने ऐकावं, कोणी मोबाईलमध्ये बघू नये, हे मी काय बोलतो ते ऐकावं. वहिनींच्या नेतृत्वाखाली भुजबळ साहेब, सुनील तटकरे, मुशीफ आणि प्रफुल्लभाई आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि आम्ही CBIच्या चौकशीची मागणी केली. पहिल्या दिवसापासून आम्ही सतत म्हणत आलो. मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं, केंद्रीय मंत्र्यांनी घोषित केलं की याची चौकशी सर्वदूर पद्धतीचं होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा ठामपणाची भूमिका मांडलेली आहे की जे काय मांडलं जातं त्याच्या सही चौकशी व्हावी. जगातल्या तपास यंत्रणासुद्धा नेमल्या जाव्यात आणि याच्यातील सत्य हे केवळ कोणा एका दोघांसाठी नाही, महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेबरोबरच देशातल्या 130 कोटी जनतेला सुद्धा माहिती पाहिजे आहे की अजितदादांसारखा 21व्या शतकातला सर्वाधिक कर्तृत्ववान जो नेता, जो महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांनी स्वतंत्र आपली स्वतःची ओळख अजित पवार म्हणून केली, त्यांच्या या दुर्दैवी निधनाची साधन ते माहिती चौकशीच्या माध्यमातून देशासमोर आली पाहिजे. स्वच्छपणाची भूमिका पहिल्या दिवसापासून घेतली गेली. मधल्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या चर्चा झाल्या. आज त्या चर्चेला पूर्ण विराम त्या ठिकाणी मिळाला. मला एका गोष्टीचं शैल्य आणि दुःख वाटतं. काही माणसं सांगतात दादा कोणाला तरी भेटायला 13-14 वेळा गेली आणि लोणांच्या समोरचा CCTV तपासा, खाजगी गाडीने गेले का सरकारी गाडीने गेले. अरे दादांचा CCTV तपासा असं म्हणणारे तुम्ही आता कुठल्या स्तरावरती जातात. तुम्ही कुठल्याही स्तरावरती तरी गेलात तरी या राज्यातली जनता वहिनींच्या पाठीमागे ठामपणाने उभी राहून उद्याचं मार्गक्रमण यशस्वीपणाने करेल. पण बोलत असताना भान राखलं पाहिजे. बोलत असताना आपण काय बोलतो त्याचा दुसरा अर्थ काय होतो आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. दादांचे CCTV तपासा, कोणाच्या घरात किती वेळा गेले, म्हणजे चर्चेसाठी गेले, हे बोलणं म्हणजे आपण दादांच्याबद्दल नेमकं काय बोलतो आहोत याची भान हरपणारी माणसं ज्या वेळेला वेगळापैचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, त्या पाठीमागे निष्ठेने, ठामपणाने, आत्मविश्वासाने वहिनी ज्या धीरोदात्त पद्धतीने महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास आहे, अशा पैसे प्रसंग आले त्या वेळेलाच तो एक इतिहास उभा राहिला. त्याच इतिहास आज या 21व्या शतकात तुमच्या रूपाने महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल.
त्याला दादांचं कर्तृत्व लिहिलं जाईलच. आपण परिवारासाठी नव्हेच तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार म्हणजे दादा आणि महाराष्ट्रातील जनता यांच्यासाठीच आपण सावरून आमच्या सोबत या ठिकाणी कामाला उभं राहिलात. हे या महाराष्ट्राच्या इतिहासात त्याची नोंद निश्चितपणे राहील एवढंच मला या ठिकाणी या निमित्ताने सांगायचं आहे. म्हणून आज आपण अध्यक्ष म्हणून सूत्र घ्यावीत असा प्रस्ताव प्रफुल्लभाईंनी मांडला आहे. त्याला आमच्या सर्वांचंच पूर्णपणाने अनुमोदन आहेच. मगाशी हात उंचावून आपण ते सांगितलेलं आहेच. पण उद्याची वाटचाल करत असतानाच अनेक बाबीला आपल्याला सामोरं जावं लागेल. असे क्षण आयुष्यभरामध्ये अनेक दादांच्या आले, पण धीरोदात्त पद्धतीने, आत्मविश्वासाने, कणखरपणाने, दुर्दैवी इच्छाशक्तीने त्यांनी त्या अनेक गोष्टीवरती मात करण्याचा प्रयत्न केला. तोच मात करण्याचा भाग तुमच्या हातूनसुद्धा पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच होईल. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार महाराष्ट्राच्या शेवशाहू फुले आंबेडकरांच्या या भूमीमध्ये अधिक कणखरपणाने वागण्यासाठी आपल्या हातून लोकोत्तर कार्य व्हावं अशाच आई जगदंबेच्या चरणी या निमित्ताने मी प्रार्थना त्यानिमित्ताने करू इच्छितो आहे. बोलण्यासारखं खूप आहे, अनेक गोष्टीची उत्तरंसुद्धा देता येतील, पण आज या बाबतीमध्ये मी काही बोलणार नाही. पण याचा अर्थ मला प्रफुल्लभाईंना, भुजबळ साहेबांना